ते स्वतः खचले होते, पण सावरत त्यांना धीर दिला आणि बाहेर आले. सगळ्यांची काळजी घ्या सांगत घाईघाईत तसेच निघाले. तेवढ्यात मंदिरा जेवण घेऊन आली आणि सगळ्यांनी एकत्र जेवण केलं. आणि मी थांबते असं सांगून आई आणि सासूबाईंना घरी पाठवलं आराम करायला. ती देशमुखरावांच्या बाजूला येऊन बसली. मंदिराला पाहून त्यांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. मंदिरा हे बघताच म्हणाली मनातच, मला असं का वाटतंय की बाबा माझ्यापासून काहीतरी लपवत आहे. नेहमीच इतरांना आधार देणारा आज या मनस्थितीत कसं शक्य आहे. एवढं खंबीर व्यक्तिमत्व, कडक आवाज आज असा लाचार का, असे खूप प्रश्न तिला पडले. बाबा काळजी करू नका, तुम्ही लवकर बरे व्हाल, मी आहे ना. आणि साडीच्या पदराने त्यांचे अश्रू पुसत होती. रात्र अशीच गेली. सकाळ झाली. बाबा अजूनही जागेच. पाहिलं तेव्हा मला खूप काळजी वाटू लागली. माझे बाबा गाडी घेऊन घरी आले. तिचं आयुष्यात खूप काही बदलणार होतं. मंदिराचे बाबा गाडीमधून खाली उतरले. तोच एक पांढऱ्या रंगाची गाडी वाड्यासमोर येऊन थांबली. त्यातून 2 माणसं स्ट्रेचर घेऊन खाली उतरली आणि त्यांनी स्ट्रेचर खाली ठेवला. गाडीचा आवाज ऐकून आई आणि सासूबाई दोघी बाहेर आल्या आणि बघतात तर काय, स्ट्रेचरकडे पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांनी एकच हंबरडा फोडला. सासूबाई जोरजोरात रडू लागल्या. आईने त्यांना सावरलं. इकडे मंदिरा सासऱ्यांजवळ बसली होती. त्यांनी तिला घरी जा म्हणून सांगितलं. तिला जाताना पाहून त्यांना अश्रू अनावर झाले. मी जगातला दुर्दैवी असा बाप आहे की आज माझ्या घरच्या नवविवाहित लक्ष्मीला जगातलं सर्वात मोठं दुःख सांगायला घरी पाठवत आहे. त्यांच्या तोंडातून शब्द पुटपुटले. बाळा काळजी करू नकोस, सर्व काही नीट होईल. घरी येताच वाड्याजवळ गर्दी जमली होती. काय झालं तिला कळेना. ती तशीच धावत आली. सासूबाईंना रडताना पाहून तिने बाबांना विचारलं, काय झालं आणि हे कोण आहेत. तिच्या बाबांनी तिला सावरलं आणि स्ट्रेचरवरचा कपडा काढला. तिला धक्काच बसला. बघताक्षणी एकच हंबरडा, एकच आवाज केला. तो क्षण आठवत बाबांची जागा आता तिला मिळाली होती. पण तिने त्यांची जागा कधीच घेतली नाही. त्यांचे स्वप्न तिला पूर्ण करायचं होतं. म्हणून तिनं देशमुखांची सून म्हणून कधी कुणी वाड्यावर आलं तर त्यांना खाली हात जाऊ देत नव्हती. हेमंतनंतर बाबांचीही काही दिवसांनी देवाज्ञा झाली होती. आज जरी एवढ्या प्रॉपर्टीची ती मालकीण होती तरी ती एकटी होती. आजपर्यंत तिने प्रत्येक वादळाला सामना केला होता. ती खूप कणखर झाली होती. पण मंदिरा आजही आठवणींच्या विळख्यात बंदिस्त होती. होतं नव्हतं सारं घेऊन गेली होती वेळ. प्रत्येक क्षणी तिला आठवत होतं आणि पापण्या ओल्या करून जात होतं. भिंतींच्या चौकोनाचा आता वर्तुळ झाला होता आणि ती त्या वर्तुळाचा मध्यबिंदू होती. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा. कथा आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन एका छान कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.